द्राक्षाच्या नादात तन्म्यानं 100% मार खाल्ला असता. तर विषय असा होता, सकाळी सौरभ भाईयानं गाडी धुवून घेतली आणि तन्म्यानं पुसून घेतली. तिथनं आम्ही गाडीत बसलो आणि डायरेक्ट गेलो कवटे माकाळच्या ग्राउंडवर. पहिली मॅच आमचीच होती आणि मॅच झाल्यावर आम्ही लगेच फिरलो माघारी. मग जाता जाता द्राक्षाच्या बागाला होत्या आणि विषय असा होता, द्राक्ष आणली की मी चहा देणार होतो, पण द्राक्ष काही चोरून बिरून आणायची नव्हती, विचारून आणायची होती. तरी पण ह्यांची फाटलेली. शेवटी गाडीतनं उतरून गेलीच विचारायला. मी एकटाच गाडीत बसलेलो, त्याच्यामुळं म्हंटल तिकडं मार खाऊ दे नाही तर काय पण होते. तवर ह्यांनी तन्म्याला ओढत न्याला. म्हंटल आता काय झालंय बघूयाच, म्हणून गाडीतनं उतरून बेद पुढे गेलो. तवर तन्म्या त्यांच्याकडनं द्राक्षाचा घड घेऊन आला. आता म्हंटल खाऊन घेऊया, चहा तर द्यायलाच लागणार आहे. भाऊ चहासाठी द्राक्ष घेऊन आला. पण ह्यांनी मला चहा म्हणून बदाम शेकला फाडला आणि उन्हातानाचा गारवा घेतला. आणि सौरभ भाईयानं तवर मग तिथं बारक्या पोरासने वडापाव दिला आणि मग तिथनं निघालेलोच तवर आम्हाला हापकी आली. आता म्हटलं कुणा बरं जगतोया, हे जर लगीन होऊन 4 वर्ष झाले. तवर भाईया मध्येच तापला आणि भाईयानं त्याच्यापेक्षा टॉपचं गाणं लावलं. ह्यांची गाणी ऐकून तन्म्या नेमका झोपला का सगळ्यात गेला काय माहित.